म्हणजे आम्हाला तर घर पण नव्हतं राहायला, कारण वडील वेडाच्या भरात आम्हाला घरात पण नाही घ्यायचे. तर सकाळी उठून मुलींनी आंघोळ करणं रस्त्यावर, म्हणजे तिकडे आईने असं हे केलं होतं, कपड्याचं आडोसा एक केला होता की मुलींनी, मग रात्री झोपायचं. त्याच्यानंतर रात्री झोपताना पण तिने अशी बॉर्डर केली होती. आणि माझी 2 नंबर बहीण ती जरा थोडीशी मोठी होती, तर ती आम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायची. 4-4, 5-5 म्हणजे विद्या, दामिनी, स्वामिनी, बंदिनी, राजा रँचो. म्हणजे एक वेळ असा होता की 2-2:30 वाजता टीव्ही लागला की प्रत्येक अर्ध्या तासावर माझ्या सिरियल सुरू असायच्या. पुरुष नाही आपल्या आजूबाजूला म्हणून घाबरण्याची गरज नाहीये, आणि आपण स्त्री आहोत म्हणून कुठेतरी आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये. आजोबा धावत धावत आले घरी आणि मला म्हणाले, हे बघ, मला 1ल्या नंबरचं बक्षीस मिळालं. म्हटलं, वा, काय बोलता तुम्ही, धावले आजोबा? मग 1ल्या नंबरचं बक्षीस मिळालं. तिकडनं अजून एक कुचकट आजोबा आमच्या सोसायटीमधले आले. ते म्हणाले, मिळणार नाही, एकटाच धावत होता. 2-4 दिवस शांत असेल तर मग मैत्रीण, का ग, काय झालं? म्हटलं, काहीच नाही झालं. ते म्हणे, काय आलं नाहीये. म्हटलं, अरे थांबा जरा, थांबा. आणि मग ते इमोशनल होतं की नाही, तुझं हे सगळं बघून आहे ना, आम्ही पण खूप असं सगळं करायचा प्रयत्न करतोय. एक वेगळं लाईफ तू आम्हाला दाखवते, एक वेगळं जीवन तू आम्हाला देते. मग ह्या सगळ्या गोष्टीचं ना एक ना वेगळंच फिलिंग येतं की मला मग असं वाटतं, अजून आता मी काय करू. नमस्कार, मी नितीन वाघ. पुन्हा एकदा बायोस्कोप गप्पांमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अतिशय चांगलं काम करणाऱ्या एका गुणी अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या, निर्माती आणि एक फार मोठा चित्रपट सोहळा, चित्रपट पुरस्कार सोहळा जे आयोजित करतात, अशा अर्चना नेवरेकर यांच्याशी गप्पा मारायला आलोय. अर्चनाजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या गप्पांमध्ये. धन्यवाद. आपण बघतो की आईचं आणि मुलाचं नातं खूप स्पेशल असतं असं आपल्याकडे म्हटलं जातं, आणि मुलीचं आणि वडिलांचं नातं खूप स्पेशल असतं असं म्हटलं जातं. तर आजच्या गप्पांच्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या वडिलांसोबतचं नातं कसं होतं? कारण जे काही मी तुमच्या संदर्भातली थोडीशी माहिती गोळा केली, तर त्यावरून मला जी माहिती कळली त्याच्यामध्ये प्रचंड संघर्षाने भरलेलं तुमचं जीवन होतं, आणि तिथून इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे हा खूप साऱ्या मुलींसाठी स्पेशली खूप प्रेरणादायी आहे. आणि आपल्या गप्पांच्या माध्यमातून जर ती गोष्ट उलगडत गेली तर माईट बी कोणाला त्यातनं प्रेरणा मिळू शकते. तर तुमच्या वडिलांसोबतचं नातं कसं होतं, एक. आणि दुसरं असं की लग्नानंतर शक्यतो आपल्याकडे मुलीचं आडनाव बदलतं. म्हणजे आत्ताच्या पिढीचा थोडासा ट्रेंड आहे की त्या दोन्ही आडनाव लावतात, पण आधीच्या पिढ्यांचं, पण तुमचं आडनाव मात्र तेच आहे. तर ह्याची कारणं काय आहेत? खरं तर माझे वडील गेले तेव्हा आम्ही खूपच लहान होतो. म्हणजे अंधुक्ष अशा आठवणी आहेत. अगदी असं आठवायला गेलं तर फार काही नाही आठवत. आणि जर आठवणी काढल्या तर चांगल्या आठवणी नाही आहेत की जेणेकरून जो पास्ट जर आठवायला गेलं तर असं वाटतं की ह्या आठवणी असण्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. आणि तेव्हा मी लहान होते, माझी लहान बहीण त्याच्यापेक्षा लहान होती, मोठी बहीण 8वीत 9वीत वगैरे असेल. आम्ही 5 बहिणी. तर वडिलांच्या आठवणी खरंच अशा काय नाही आहेत, कारण आम्ही खूप लहान होतो जेव्हा ते गेले, माझे वडील. पण आमच्यासाठी आमचे आईच वडील होते आणि सगळंच ती होती. त्यामुळे ती एकमेव आईच्या भूमिकेत आणि वडिलांच्या भूमिकेत अशी होती. आणि ती कधी मला रडताना दिसली नाही. त्यामुळे ती मला नेहमी वडीलच दिसली. म्हणजे आई मला आई म्हणून कमी, पण वडील म्हणून जास्त दिसली. खूप करारी होती आणि एकदम ताठ होती. कधी कुठल्या गोष्टीसाठी कोणापुढे झुकली नाही किंवा रडली नाही, किंवा कधी कुठल्या गोष्टी कोणाचं स्वतःचं रडगाणं की तिने कोणा जगासमोर ठेवलं नाही. उदाहरण उलट तिचं देतात आज लोक की ह्या एकट्या बाईंनी ह्या 5 मुलींना शिक्षण, संस्कार अशा प्रकारे दिल्यात, हे वाखाणण्याजोगं आहे. त्यानंतर आमच्या आई गेल्यानंतर पण तिच्या सगळ्या विधी आम्ही मुलींनी केल्या. तर वडिलांच्या आठवणी खरंच अशा काय नाही आहेत सांगण्यासारख्या. पण म्हणजे कशा प्रकारचे वडील होते? आपल्याला म्हणतो आपण की कर्ता पुरुष असावा लागतो आपल्या घरामध्ये, आणि तुम्ही तशा 5 बहिणी होत्या. हो. तर पुरुष म्हणाला तसे वडीलच होते.
पण त्यांचा म्हणजे मला जे माहिती त्याच्यानुसार मी सांगतो की त्यांचा तुम्हाला तसा म्हणावा तितका सहवास आणि मुख्य म्हणजे प्रेम मिळालं नाही. कारण याचं काय कारण होतं म्हणजे? खरं तर एक 15-20 वर्षापूर्वी, म्हणजे आज मी आता 49, म्हणजे माझा जन्म झाला म्हणजे 50 वर्ष जाऊ शकता तुम्ही पाठी, की त्यावेळेचा पुरुष हा पुरुषच होता आणि त्यांना हेच दुःख होतं की मला मुली झाल्या, मला मुलगा झाला नाही, हे त्यांचं दुःख होतं. आणि त्याचा त्रास आईला पण खूप झाला, कारण 5 मुलींना जन्म देणं ही खूप खायची गोष्ट नव्हती आणि परिस्थिती काय फार अशी खूप चांगली नव्हती. आणि त्याच्यातनं 5 मुलींचा जन्म, त्यानंतर त्यांना माझी धाकटी बहीण जन्माला आली तेव्हा त्यांनी इतकं प्रेशर घेतलं की ते वेडेच झाले. आणि त्या वेडापायी आईला जो त्रास दिला त्यांनी, आम्ही तोच बघितला, तोच बघत बघत मोठे झालो. आणि मग त्या त्रासापोटी ते स्वतः पण आजारी पडले. आणि मग असं वाटलं की असे जर पुरुष असतात तर मग आम्ही खूप भाग्यवान आहे की आमच्या आजूबाजूला कोणी पुरुष नव्हते. म्हणजे आम्ही बहिणी आणि आई, भाऊ नव्हता किंवा म्हणायला असे कोण आजी आजोबा नव्हते किंवा कोणच नव्हतं. आम्हीच एकमेकांचा हात धरून मोठे झालो, आम्हीच एकमेकांमध्ये नाती जोडलं, आम्हीच एकमेकांच्या सोबत सगळ्या गोष्टी शेअर करत होतो. पण मग त्यावेळेला मला असं वाटलं की जर असा पुरुष असतो तर मग असा पुरुष आयुष्यात नसलेला बरा. म्हणजे कधी मला असं वाटलं नाही की माझ्या वडिलांबद्दल मी काय सांगावं, कारण असं कधी मी बघितलंच नाही ना. तो रिस्पेक्ट मी कधी बघितला त्यांच्या डोळ्यात आईबद्दल, ना ते प्रेम कधी बघितलं आमच्याबद्दल. आणि त्यांनी भयंकर आईला त्रास दिला होता. म्हणजे आता ते गेले आहेत, पण आता ज्या गोष्टी आठवतात त्या खऱ्याच आहे. आणि मला असं वाटतं की अशा अर्चना आपल्या इंडियामध्ये किंवा भारतामध्ये गावोगावी खूप असतील, कारण हा विषय माझ्या एकटीचा नाही आहे. आपल्या बऱ्याचशा घरात ह्या गोष्टी आहेत, अजूनही आहेत. म्हणजे हा मुलगी होणं किंवा मुलींना त्रास देणं, किंवा आज आपण किती जरी प्रगतशील आहोत असं म्हटलं तरी आजही हुंडाबळीच्या केसेस आपल्याकडे आहेत, आजही निर्भया आपल्याकडे होतात. सो हा एक कुठेतरी थॉट आहे, तो आपणच काढला पाहिजे बाहेर येऊन. त्यामुळे पुरुष असायला पाहिजे, मग तो वडील असो, वडिलाच्या नात्याने असो, भावांच्या नात्याने असो किंवा मुलांच्या नात्याने असो, काही गरज नसते. आपण स्वतःला सक्षम बनवल्यानंतर स्वतःच आपल्यामध्ये स्त्रीमध्ये ते पुरुषत्वाची भावना येऊ शकते. कारण आज मी जरी स्वतः एक स्त्री असली तरी पुरुष म्हणून जी जबाबदारी असते, पुरुषांनी करायच्या सगळ्या गोष्टी असतात, त्या बहीण म्हणून मी सगळ्याच केल्या माझ्या बहिणींच्या बाबतीत, फॅमिलीच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत. आणि आज मला असं वाटतं की समाजाच्या बाबतीत पण आपण ते करणं आहे. म्हणून मी ते स्नेहधाम सुरू केलं किंवा कलादर्पण मधनं आपण बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी करतो. हे इतकं सगळं प्रवास हा असा होता की त्याच्यातनं तुम्हाला तुमचं पुढचं पाऊल हे सोशल ऍक्टिव्हिटी मध्येच जातं. पुरुष नाही आपल्या आजूबाजूला म्हणून घाबरण्याची गरज नाही आहे. आणि आपण स्त्री आहोत म्हणून कुठेतरी आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये. आणि मग म्हणजे तुमच्या तशा वडिलांबद्दलच्या आठवणी फार छान नाहीयेत, थोड्याशा कटू आठवणी, कारण तसं त्यांची कर्तव्य व्यवस्थित पार पाडली नाहीत एक वडील म्हणून. पण मग तरीही तुम्ही त्यांचं आडनाव लावलं, याचं कारण आई की वडील? आई. खरं तर तेच नाव मग मी माझ्या मुलाला हे केलं शाळेत आणि सगळीकडे. पण तिथे पण प्रॉब्लेम सुरू की बापरे हिने असं केलं, मुलाला नाव नेवरेकर दिलं, म्हणजे काहीतरी लोचा लफडा आहे. म्हणजे कुठलाही माणूस कधीही पॉझिटिव्ह विचार करतच नाही. पण आता किती वर्ष झाली की माझी लहान बहीण तिने आत्ता नेवरेकर लावायला लावली, आत्ता. म्हणजे स्वतःचं सरनेम लावून तिने आडनाव बदललं, ते पण घाबरत घाबरत. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं अडॉप्ट करायला, थोड्या ह्या करायला तो बोल्डनेस लागतो. एकतर माझं कसं आहे, मी विचारच नाही करत कोण काय बोलतं, आणि मी खरंच विचार नाही करत. मला ते पडलेलंच नाही की समोरचा काय विचार करतो. मला जे वाटतं ते मी करते. 4वी-5वीत असताना मी पहिलं काम सुरू केलं, तर ते मला पैसे आले घरात आणि मी काम सुरू केलं कारण मला पैसे मिळतात म्हणून. म्हणजे आपण इतक्या मोठ्या दूरदर्शन, तेव्हा एक कहाणी सारखी सिरियल, दत्ताजी डिरेक्टर राजदत्त आणि मंजू सिंगची एक कहाणी टॉपची सिरियल, नीलकांती पाटेकर आणि असे सगळे कास्ट, त्याच्यामध्ये मी काम करते हे मला कळतच नव्हतं. मला फक्त वयच नव्हतं. मला पैसे मिळणार आहेत,
चला आईला नेऊन द्यायचं, घरचं काहीतरी होईल. त्यावेळी 500 रुपये मला त्यावेळेला असं होतं की अकाउंट पण नव्हतं. आणि बँकेत गेल्यानंतर बँकवाला पहिला चेक 500 रुपयाचा ह्यांना मिळालाय, हे काय यांची लायकी आहे का ह्यांना 500 रुपयाचा चेक. मग 4 लोक गोळा केली, त्या लोकांनी मग सह्या दिल्या. पण मी इतकी लहान होते आणि आईकडे बघून तर प्रश्नच नव्हता की बाबा कुठल्या बेसिसवर आहे ना अकाउंट. आणि 500 रुपयात काय मोठा एवढा फ्रॉड करणार आहे आम्ही, पैसेच भरायला आलो होतो ना. सो म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप शिकत गेले मी. त्याच्यामुळे मला आजच्या तारखेला खरंच फरक नाही पडत. म्हणजे माझं जो टाइम गेला, जे मी शिकले ते माझ्या अनुभवातनं शिकले. आणि आजही तुम्हाला कोणी चांगलं नाही म्हणत. पण मग हे जे तुम्ही पडद्याकडे तुम्ही जे आलात, तर आत्ताच तुम्ही म्हणालात की ती म्हणजे आवड तुम्हाला होती की ती परिस्थिती तशी आली की तुम्हाला काम करणं भाग होतं? नाही, आवड मला होती. म्हणजे मी ना कुठेही स्पर्धेत भाग घे, बालनाट्य हे मला आई तिथे पाठवायची. काही असेल तरी ती मला तडजोड करून पाठवायची, तू जा शिक. तर ते बालनाट्य मी करायची. शाळेतल्या त्या नंदादीप वगैरे स्पर्धा होत्या त्यावेळेच्या, तर तिथे मला पहिला नंबर, बक्षिसं वगैरे. तर ज्या वेळेला सुलभा देशपांडे आणि नीलकांती पाटेकर शोधत आल्या की आम्हाला अशा अशा प्रकारचं कॅरेक्टर पाहिजे, तेव्हा मग त्यांनी तिथनं मला शाळेतनं सांगितलं, आहे आमच्याकडे एक सुणसुणीत मुलगी, तुम्हाला आवडेल. आणि मग त्यांनी बघता क्षणी सांगितलं की हो, हीच करेल तो रोल. असं ते माझं सिलेक्शन झालं. ते कुठलं नाटक होतं म्हणजे? ते सिरियल गोकुळ. म्हणजे पहिली मी ती सिरियल केली. हा. आणि त्यानंतर मग मी बालनाट्य केली. सोनेरी डोक्याचा मासा, हिमगौरी 7 बुटके वगैरे जे सगळे श्रीराम बडे यांची. आणि मग त्यानंतर नाटकं करून मग तिथे मग मी शिबिरं घ्यायला लागले. लहान होते मी, पण तरी पैसे मिळतात ना. मग त्याच्यामध्ये त्या मॅडमना मी असिस्ट करत होते त्या दरम्यान. मग मला ओघाने कामं मिळाली. मी खूप तेव्हा असं काय माहीत नव्हतं की ऑडिशन द्यायचे असतात किंवा खूप महागातले फोटो सेशन्स करायचे असतात. पण असं काय नव्हतंच आपल्याकडे की काय करणार जाऊन पुढे 4-5 हजाराचं. तेव्हा तर आपला उदय म्हणून एक फोटोग्राफर होता शिवाजी मंदिरच्या समोर. तो म्हणजे आमचा एकदम गौतम राजाध्यक्ष टाईप. तिकडे जाऊन आपलं उदयकडे 4-5 फोटो आपले काढले अशा स्टाईलमध्ये की आमचे ते फोटो. मग ते माधुरी दीक्षितचे हे ते सगळं. मग हेअर ड्रेसर माझी बहीण, हे असं वगैरे. मजा होती त्या दरम्यान. पण शेवटी कसं तुमचं कामच बोलतं. म्हणजे मला डिरेक्टर्स खूप चांगले मिळाले. मग या सगळ्या दरम्यान आईचं काय चालू होतं? आई काय करत होती? म्हणजे कारण तुमचंही वय लहान होतं, बहिणीही होत्या, 4-4 बहिणी. म्हणजे किती कमावणार आणि कोणाकोणाचं तोंड? आमची रिक्वायरमेंट ना खूप कमी होती. एकतर काय होतं की आम्ही ना शिवाजी पार्क सारख्या एरियात राहिलो, वाढलो, लहानाचे मोठे झालो. स्वतःचं घर होतं मुळात. नॉर्मली आत्ताचं कसं होतं, बाहेरून करिअर करणाऱ्या मुली येतात, त्यांचं पहिलं आम्हाला गाडी पाहिजे किंवा आम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे. मग तो हेअर ड्रेसर, मग ते मेकअप मन, आणि काम नसतंच. तर ह्या पोटी त्यांच्याकडनं चुकीची पावलं पण उचलली जातात. पण आमचं तसं नव्हतं. आम्हाला काय वरण भात मिळालं घरी तरी खूप होतं. रिक्वायरमेंट खूप नव्हती लाईफमध्ये. त्यामुळे थोडेसे पैसे मिळाले तरी ते असं होतं की आमचं भागतंय ना त्या पद्धतीने. आणि ज्या वेळेला मला फुल कॉन्फिडन्स आला की आत्ता मी महिन्याला एवढे पैसे कमवते की जे मी आईला देऊ शकेन किंवा बाकीच्या गोष्टी मी मॅनेज करू शकेन, त्यावेळेला तिला सांगितलं, आता तू थांब, बस घरी, आणि जे काय करायचं ते मी करेन. मग ती जबाबदारी मी अगदी एका मुलासारखी पार पाडली आणि खूप आनंदाने जगलो आम्ही. म्हणजे जगतोय आजही. नाही, आणि म्हणजे बऱ्याच वेळेला स्मिताजींशी बोलणं होतं. स्मिताजी म्हणजे स्मिता जयकर. तर त्यात त्यांच्या ज्या काही मैत्रिणी आहेत जवळच्या, त्याच्यात तुमचंही नाव बऱ्याचदा निघत असतं आणि मग ते किस्से वगैरे सांगत असतात या सगळ्या निमित्ताने. तर तुमचा एकीकडे हा सगळा प्रवास चालू होता. मग शिक्षणाचं कसं तुम्ही मॅनेज केलं हे सगळं काम करत असताना? माझं एकतर माझ्या 2 शाळा झाल्या. एक तर मी म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकले, त्यानंतर लोकमान्य विद्या मंदिरमध्ये शिकले, त्यानंतर मी कीर्ती कॉलेजमध्ये होते, आणि मग मी करस्पॉन्डन्स SNDTमध्ये कंप्लीट केलं. ते पण मी ग्रॅज्युएशन लास्ट इयरची एक्झामच नाही दिली, कारण मला इतकं काम होतं आणि मला पैसे कमवायचे होते. तर मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे डिग्री घेतली तरी मला कामासाठी कुठेतरी पैसेच कमवायचे आहेत. तर माझं हे बऱ्यापैकी चालू होतं मीटर डाऊन. तर मी बरे पैसे कमवत होते. मग मी एक्झाम दिलीच नाही आणि मला आजही त्या गोष्टीची गरज नाही वाटली. फक्त पासपोर्ट
जेव्हा काढायला गेले तेव्हा मला ती सर्टिफिकेट वगैरे जोडावी लागली. अदरवाईज आपल्या प्रोफेशनमध्ये तर कधी कोण विचारतच नाही ना. आणि मग मालिका तुम्ही एका वेळेला 4 मालिका करत होता. 4 5 म्हणजे विद्या, दामिनी, स्वामिनी, बंदिनी, राजा रँचो. म्हणजे एक वेळ असा होता की 2-2:30 वाजता टीव्ही लागला की प्रत्येक अर्ध्या तासावर माझ्या सिरियल सुरू असायच्या आणि मजा असायची खूप. आणि त्या सिरियल तेव्हा खूप हिट होत्या. आणि तो रेफरन्स आजही मला, म्हणजे आज मी चालू नवरा भोळी बायको केल्यानंतर आता मी एक 10-15 वर्ष मी काम करत नाहीये, पण तरी तो रेफरन्स घेऊन लोक आज आठवण काढतात. कारण मी हिंदीत तेवढ्या सिरियल केल्या, मराठी केल्या, नाटकं केली, प्रत्येक लोकांशी कनेक्टेड होते, नाटकवाले, सिरियलवाले, आपले फिल्मवाले. तो आणि जवळपास 7वी 8वीत म्हणजे आज 35 वर्ष मी इंडस्ट्रीत आहे. नाही म्हटलं तरी काळ खूप मोठा आहे. मग तुम्ही मोठ्या पडद्याकडे कशा आलात? म्हणजे कुठला पहिला तुमचा सिनेमा होता आणि म्हणजे ती संधी कशी चालू झाली? मी स्वप्न सौभाग्याचे हा माझा पहिला सिनेमा. आणि त्यावेळी सुनील मांजरेकर एक नवीन मुलगी शोधत होते कुठे काय. आणि तशी मी डॅशिंगच होते ना दिसायला, तेव्हा गोड होते आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा, म्हणजे ज्या हिरोईनमध्ये ज्या गोष्टी, डान्स चांगला येत होता, काम बरं करत होते, नाटकं 2-3 बरी गेली होती. तर मला सुनील मांजरेकर, आम्ही रवींद्र नाट्य मंदिरला गेलो तेव्हा म्हणाले की तू काय करते? म्हटलं नाटक वगैरे. मग तुझं फिल्म वगैरे तू केली आहेस का? म्हटलं नाही. मग तू माझ्या फिल्ममध्ये काम करशील का? तुझे फोटो आहेत का? मग आपले उदयचे फोटो, हे फोटो. त्यांना तो अंदाज आला. म्हटलं माझ्याकडे हेच फोटो आहेत. तर ठीक आहे. तर मग त्यांनी मला सांगितलं का आपण असा सिनेमा करतोय, अशोक शिंदे आहेत, अलका कुबल आहे वगैरे असं. तर आणि मग मला तो पहिला सिनेमा मिळाला. पण त्यानंतर मला सुनायती घरं मिळाला राधास्वामींचा. तो रिलीज आधी झाला, हा रिलीज नंतर झाला. आणि त्याच्यामध्ये मला महाराष्ट्र शासनाचा अवॉर्ड होता त्या फिल्मसाठी. आणि ती फिल्म सॉलिड चालली आणि तो रोलही खूप मस्त होता. मग मी खूप धपाधप सिनेमे करत गेले. हळदीची माया, कुंकू रुसलं, नागिण हसली, वाटेल ते पिक्चर केले मी आणि चांगले सिनेमे केले. पण म्हणजे तुमचं सगळं अभिनेत्री म्हणून सगळं व्यवस्थित चालू होतं. आता आपल्याकडे मोस्ट ऑफ द टाइम, आता मी जे काय पेपरमध्ये वाचतो किंवा इतरांकडनं किस्से ऐकतो, त्याच्यामध्ये असं असतं की बाबा मराठी सिनेमाचा जो निर्माता असतो त्या निर्मात्याला मोस्टली लोक कापायलाच बसलेले असतात. त्याला कसं आता लुबाडायचं, आपला स्वार्थ साधून घ्यायचा. तर तुम्ही याच इंडस्ट्रीमधला होतात, तुम्हाला माहिती होते सगळे खाचाखळगा, सगळे कुठे कुठे काय काय लूपहोल्स आहेत, तरीही तुम्ही निर्मितीमध्ये उतरलात. तर ह्याचं काय कारण होतं की तुम्ही दुसऱ्या प्रोड्युसरला पुढे करून तुम्ही तुमची गोष्ट का नाही दाखवली? तुम्हीच स्वतः त्याच्यामध्ये का उतरलात? मग खरं तर ना, मला प्रोड्यूस फिल्म करायचीच होती आणि माझा विषय पर्यावरणाचा होता. कारण त्या सब्जेक्टला, त्या फिल्मला अवॉर्ड पण खूप मिळाली, करूया उद्याची बात म्हणून. आणि दुसऱ्यांना शेंड्या लावून काहीतरी करणं हे मला लहानपणापासून नाही जमलं. करायचं तर स्वतःच करायचं. आणि मग तो पिक्चर कसा असायला पाहिजे, किती बजेटमध्ये बसायला पाहिजे, त्याच्यात बरे अशी लोक पाहिजे की जेणेकरून त्यांना बघायला लोक गेली पाहिजे. नाही तर मी हिरोईन आहे, मीच गाणं म्हणणार, मीच डिरेक्ट करणार आणि मलाच तुम्ही बघा, मग बघायला कोण येणार? माझेच घरातली लोक. तर मी ते नाही केलं. म्हणजे मी नेहा पेंडसे तेव्हा टॉपला होती, पंकज होता, स्मिता तळवळकर होत्या, सुधीर दळवी वगैरे स्टार कास्ट होते, विजय चव्हाण, संजय मोने, सुप्रिया वगैरे असे बरेचसे स्टार कास्ट घेऊन ते मी फिल्म बनवलं, अध्यात्म, सायन्स वगैरे घेऊन. आणि मग ते पिक्चर 50 दिवस चाललं बऱ्यापैकी. इतकं कमी बजेटमध्ये बनवलं होतं कारण मला माहिती होतं की याचे रिटर्न मला कसे येणार आहेत, तो अभ्यास होता. आणि मग ETVला जाऊन समोर बसले मी, म्हटलं तुम्ही नवरात्रीत तुम्ही देवीचे सिनेमे दाखवता, तुम्ही गणपतीत गणपतीचे दाखवता, तुमच्याकडे पर्यावरणाचा दिवस असतो, ग्रीन डे असतो, अर्थ डे असतो, तुमच्याकडे काहीच नाही आहे दाखवायला. तर हा सिनेमा तुम्ही दाखवा, ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी दाखवता येईल, सोशल कॉज असेल किंवा तुम्हाला त्यातनं फंडिंग मिळेल, असं बरंच त्यांना बोलले. आणि त्यांनी तो सिनेमा माझा घेतला ETVला. म्हणजे माझं मेकिंग निघालं, माझं रिलीज निघालं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक मला अगदी प्रकर्षाने जाणवलं की तुमची सिन्सिअरिटी खूप उपयोगी असते. की तुम्ही कुठलंही प्रोजेक्ट असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही सिन्सिअरली त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यातनं आपल्याला किती रिटर्न मिळणार आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचंच आहे. आता म्हणजे कसं झालंय की
इतकं बजेट असतं सिनेमाचं. आणि आपल्या फिल्म फेस्टिवलमध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये ज्या फिल्म्स येतात, मी तुला खरं सांगते, 100 फिल्मची एंट्री असते, त्यातली 10 पण रिलीज होत नाहीत. भयानक सब्जेक्ट असतात, स्टार्स असतात मोठे मोठे. म्हणजे हे पैसे आपण बघू शकतो की किती पैसे. पण मग आपण एखादा कपडा घेताना इतका 10 वेळा विचार करतो. मग सिनेमा करताना प्रोड्युसरने विचार करायला पाहिजे ना, की आपण हे पैसे घालतोय तर आपल्याला कसे रिटर्न येणार. आणि कापायला बसणारी लोक तर सगळेच बसल्यात ब्रेक द्यायला इकडे. तर तो एक भाग आहेच इंडस्ट्रीचा, त्याला काय नाही करू शकत. आणि ते कधी जाणारही नाही. आता म्हणजे तुम्ही बालकलाकार म्हणून तुमच्या प्रवासाची सुरुवात झाली. मग तुम्ही तारुण्यात आल्यानंतर नायिका पण केल्यात. छोटा पडदा असेल किंवा मोठा पडदा असेल, रंगमंच असेल, सगळं व्यवस्थित चालू होतं. निर्मात्याही तुम्ही झाल्या होत्या. सिनेमा विकला तुम्ही स्वतःच्या बळावर. मग अचानक एक नवीन ओळख तुमची निर्माण झाली की अर्चना नेवरेकर कोण, तर बाबा कलादर्पण, संस्कृती कलादर्पणवाल्या अर्चना नेवरेकर. तर ही कल्पना एक तर कशी सुचली आणि हे का करावं असं वाटलं तुम्हाला की आपण आता ह्याच्यात पण एक पाऊल ठेवलं पाहिजे की म्हणजे 2-3 एक सोहळे होते आपल्या मराठीमध्ये, त्यातलं आता एक महत्त्वाचं नाव हे पण ठरलंय की लोक अभिमानानं घरामध्ये त्यांचे ट्रॉफीज वगैरे ठेवतात किंवा सोशल मीडियावर शेअर पण करतात की बाबा इकडे नामांकन मिळालंय आणि आत्ता अवॉर्ड शो आहे किंवा अवॉर्ड्स मिळालेत वगैरे वगैरे. तर याची तुम्हाला गरज का वाटली, का तुम्ही याच्यामध्ये उतरलात एक. आणि दुसरं असं की मग कारण एवढा मोठा सोहळा करायचा म्हणजे खूप मोठा फंड लागणार त्याला, खूप मोठा मनुष्यबळ लागणार त्याला. तर हे सगळं जमवाजमव करणं म्हणजे लग्नापेक्षा मोठी गोष्ट आहे खूपच. कारण लग्न एक छोट्या स्केलवर 2 फॅमिली पुरतच आपलं आहे, ते 100-500 लोकांपर्यंत. पण इथे तसं नाहीये की सोहळा करतोय तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण पोहोचला पाहिजे. म्हणजे त्याचं जे काही टेलिकास्ट करता येईल की आणखी खेडोपाडी पण तो बघितला गेला पाहिजे. तर ह्याचं स्केल म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप मोठं आहे. आणि कुठल्याही चॅनलचं नाहीये हे. म्हणजे चॅनलला काय की पाठबळ आहे, स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे, ऑलरेडी स्पॉन्सर्स आहेत. तरी पण तुम्ही हा सगळा घाट घातला, तर कसा आणि का? खरं तर ना, माझ्या आयुष्यात खूप नेगेटिव्ह गोष्टी झाल्या. पण त्या नेगेटिव्ह गोष्टीमध्ये ना मी कधीच डिप्रेस नाही झाले. मी त्याच्यातनं ना पॉझिटिव्ह मला काय करता येईल हे नेहमी विचार केला. एक अवॉर्ड होतं मोठं. तर त्या अवॉर्डमध्ये आता माझा तसं मी काम बरंच केलं होतं. तर तुम्ही एक अवॉर्ड द्यायचं असं म्हणून मला त्यांनी बोलवलं की तुम्ही अर्चना, ते एक अवॉर्ड तुम्हाला द्यायचं आहे, तर तुम्ही या वेळेला या. आणि मी म्हटलं ठीक आहे, ते चांगली गोष्ट आहे असं म्हणून मी गेले. आणि मला बॅकस्टेजला पण बोलवलं की आता तुम्हाला अवॉर्ड द्यायला जायचं आहे. तर तिथले काही 150 आमच्या इंडस्ट्रीत काही लोक आहेत जे स्वतःला फार मोठे असे समजतात. ते आज मला कुठेही दिसत नाही आहेत. तर त्या दरम्यान ते होते आणि त्यांनी सांगितलं, वेड्यास का हिच्या हातून कुठे अवॉर्ड बिवॉर्ड देतोयस तो, बसव त्यांना, आपण नंतर कोणाला तरी अजून कोणतरी बरं बघ. आणि ते ना मी ऐकलं, ते मला ना खूप हर्टिंग होतं. तर मी घरी आल्यानंतर माझ्या नवऱ्याला सांगितलं, असं असं झालं यार, काय सगळ्या लोकांना हे सगळ्या गॉडफादरवाल्याच मुली हव्यात किंवा ॲक्ट्रेस पाहिजेत. स्ट्रगल करून आलेल्या मुलींची काही व्हॅल्यू नाही आहे आणि त्यांना कोण मानतही नाही. तर तो म्हणाला, तू कशाला एवढं हे करते, तू स्वतःचा अवॉर्ड सुरू कर, स्वतःच्या गोष्टी सुरू कर. तर अवॉर्ड सुरू करायचं म्हणजे पोटात पहिला गोळाच आला की अवॉर्ड सुरू करायचं म्हणजे काय करायचं. पण त्याच्यामध्ये पण एक चांगला थॉट असं आलं होतं की यार, आपण करण्यापेक्षा कोणीतरी करत असेल ज्या आस्थेने, आपण त्यांच्यामध्ये जाऊ, तिथे इन्व्हॉल्वमेंट दाखवू आणि त्या पद्धतीने करू. म्हणजे एक जे कोण अवॉर्ड करणारे लोक आहेत ते अवॉर्ड जिवंत राहील. म्हणजे झी बी हे सगळे जरा खूप मोठी लोक आहेत, पण त्याच्यामध्ये संस्कृती कलादर्पण होतं, ते चंद्रशेखर सांडवे करत होते. मग ते आम्हाला अप्रोच झालं की असं असं तुम्ही कराल का किंवा काय. 12 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेला हे अवॉर्ड होतं हे पण कोणाला माहीत नव्हतं. मग त्यावेळेला आम्ही काही त्यांना गोष्टी ऑफर केल्या, त्यांच्या काही कटकटी मिटवल्या आणि मग त्याच्यामध्ये आम्ही ट्रस्टी झालो आणि मग ते अवॉर्ड सुरू केलं. तिथे पण मी स्वतःच्या नावाने करू शकले असते, पण न करता एक माणूस कोणतरी करतोय की त्याला आपण एक सपोर्ट द्यायला पाहिजे म्हणून तो थॉट होता आणि ते अवॉर्ड सुरू झालं. आणि 12 वर्ष ते कुठल्या कुठे गेलं. आणि जेव्हा एक बेबी मोठं होतं तेव्हा मग ते आपण जो केलेला हे असतो सगळा खटाटोप किंवा आपण प्रयत्न केलेला असतो ते विसरतात लोक. आणि म्हणून मग मी नाव बदलून कलादर्पण परत नव्याने सुरू केलं.
तर ही निगेटिव्ह गोष्ट अशा पद्धतीने पॉझिटिव्ह झाली आणि मग कलादर्पण आलं. मग त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, तर मग फिल्म फेस्टिवल करायला पाहिजे. मग हे फिल्म कोणी बघायला पाहिजे, की जे अफोर्ड नाही करू शकत त्यांना आपण या फिल्म फ्री दाखवायला पाहिजे. कारण एक मध्यमवर्गीय कुटुंब जेव्हा पिक्चर बघायला जातं सिनेमा, तर ₹400 एक माणूस, 200-300 तर पकडच, एका वेळेला जाऊन एक ₹2000 खर्च करणं पॉसिबल नसतं. तसंच नाटक. तर त्यावेळेला मग मी फ्री सुरू केलं, की बेस्ट 5 नाटकं. त्या नाटकवाल्यांना आम्ही पैसे द्यायचो, पण ते आम्ही दाखवताना फ्री दाखवायचो. फिल्म दाखवताना फ्री दाखवायचो. म्हणजे बघायला, तर त्यावेळेला ती कॉन्सेप्ट मी आणला इथे, की तुम्ही दाखवा, थोडे पैसे थोडे कमी करा. नाटक हाऊसफुल जात आहेत. आपले मिडल क्लास लोकांना ज्या पद्धतीने नाटकं कळतात, इतकं चोखंदळ लोक आहेत ती. तर तुम्ही ते सुरू करा. यशवंत नाट्य मंदिरला मी फिल्म दाखवले होते. फिल्म फेस्टिवल मी दाखवलं होतं. तेव्हा तो थॉट 12 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं, की नाटकाचे थिएटर बंद आहेत ना, फिल्मचा पडदा आणला मी तिकडे आणि फिल्म सुरू केली. त्याही हाऊसफुल गेल्या. कशाला पाहिजेत आपल्याला थिएटर्स? नाटकाचे स्लॉट झाल्यानंतर तुम्ही फिल्म दाखवू शकता ना. तर ह्या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी मला काहीतरी रिटर्न देणं आहे. कारण त्यावेळेला माझ्या आईला पण वाटत असेल माझ्या मुलींना घेऊन फिल्म बघायला जावं. कित्येक अशी घरं असतील त्यांना वाटत असेल की आपण नाटक बघायला जावं, पण पॉसिबल नसतं ते. अफोर्ड नाही करू शकत. आणि मग लास्ट दिवशी अक्षरशः ती ऑडियन्समधले काही बायका रडायच्या, ताई आता आपण कधी भेटणार, ताई आता आपण कधी भेटणार. मग त्यावेळेला आम्ही जेव्हा सुरू केलं ना, ते म्हटलं स्मिता आपण सुरू करतोय, फुकट दाखवतोय, लोक येतील ना. तेव्हा मी, स्मिता, माझ्या घरातली लोक आणि स्मिताच्या 8-10 मावशा, हे आमचे फिक्स लोक पहिली. म्हणजे ती किती वर्ष. मग त्यावेळेला हळूहळू करून, म्हणजे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, मग नंतर आम्ही पाठी वळून बघितलंच नाही. इतकी लोक की लोक पायऱ्यांवर बसून सिनेमा बघायला लागले. मग ती आवड निर्माण केली. तो प्रेक्षक यायला लागला ह्या सगळ्या गोष्टीमुळे. हे नाही म्हटलं तरी ही गोष्ट कोणी सांगायला जाणार नाही. कारण यांचं कुठेतरी दुःख असतं की एक मुलगी हे करते. इंडस्ट्रीमध्ये एकमेव मी आहे मुलगी, म्हणजे जी स्त्री म्हणून अवॉर्ड करते स्वतःच्या नावाने. ह्याचा कुठे उल्लेखही नसतो किंवा ह्याचं कुठं, म्हणजे तो विषय निघाला तरी ते टाळलं जातं. पण याचं काय कारण असेल माहित नाही काय. म्हणजे कदाचित मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे तिथून या मी गोष्टी करते, कदाचित त्यांना ते हर्टिंग असेल. कारण काय असतं, अगदी सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्या माणसाने एखादी गोष्ट केली तर खूप कौतुक होतं. एखादा स्टारची कोण बायको असेल, तिने काही केलं तरी खूप सुंदर असतं. पण आमच्यासारख्या जेन्युइनली अगदी ग्राउंड लेवलमधनं आलेल्या मुलींनी जर काय करायचं म्हटलं तर पहिलं असं म्हणणं, काहीतरी लफडच केलं असणार, इथून सुरुवात. म्हणजे आमची फॅमिली आहे, माझा नवरा आहे किंवा तो हे सगळं करू शकतो. आज 12 वर्ष एक अवॉर्ड करायचं तुम्ही म्हणालात, लग्नापेक्षाही मोठा खर्च असतो. कोणही स्पॉन्सर नाही, एकही रुपया आम्ही कोणाचं अपेक्षित नाही करत. इनफॅक्ट पैशाचं बक्षीस देणारी आपली एकमेव संस्था आहे जी लाखो रुपयाची बक्षिसं प्रोड्युसर्सना देतात. कारण त्याचाच उपयोग असतो त्यांना. बाहुली उभी ठेवून ती बाहुली काही नाही उपयोगाची. ते कुठेतरी आपल्याला आपल्या कौतुकाची थाप असते. पण तो जो आमचा चेक जातो 2 लाखाचा, त्या प्रोड्युसरला त्याचं कुठेतरी एक असतं की चल यार, माझे 2 दिवसाचे 4 दिवसाचे ॲडचे पैसे तर निघाले. कारण रिटर्न्स मराठीत खूप कमी आहेत, नाटकालाही कमी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आजही दुःख आहेच की कौतुक नाही. किंवा पण आज आत्ता मला एक कोकणची शान म्हणून पुरस्कार दिला, कोकणातली मुलगी म्हणून, विजय पाटकरांनी. कुठे कुठे आता ते रजिस्टर होत आहे थोडंसं. पण कारण मराठीत अवॉर्ड करणारे एक तर चॅनल्स आहेत किंवा काही ठराविक पुरुषच आहेत. बायका अशा कोणीच नाही आहेत की जे अवॉर्ड करतायत. आणि कोणाला हे समजतही नाही आहे किंवा समजून उमजत नाही आहे, व्हॉट एव्हर. समजूनच घ्यायचं पण किंवा समजून. पण मी तुला म्हटलं ना की मी कधी विचारच नाही करत. मी असल्या लोकांचा विचारच नाही करत. मला जे वाटतं ते मी करत जाते. आणि मी रात्री झोपताना मी देवाला एक प्रार्थना करते, उद्या काहीतरी चांगलं करून घेशील माझ्याकडून. त्यामुळे मला फरक नाही पडत की काय होईल काय नाही होईल. आणि स्वतःच्या सवयी माझ्या इतक्या कमी आहेत की स्वतःचे खर्च इतके कमी आहेत की त्या वाचलेल्या पैशातनं पण मी खूप काही गोष्टी करत असते. तिकडे आपण येणार आहोत आता.
म्हणजे आत्ता मगासपासून जे बोलतोय आपण किंवा कॅमेऱ्याच्या आधी थोडंसं बोलत होतो, तर एक सातत्यानं असं जाणवतं की एक समाजाविषयीचं एक देणं आपण लागतो याची एक सतत तुमच्या मनाला जाण आहे. किंवा आता मगाशी मी जे खाली बघून आलो सगळं सेटअप तिकडचा वगैरे. तर खरं तर तुमचं बालपण संघर्षात गेलं की रोजच्या जगण्याची जी म्हणजे की शाळा कॉलेजची फी भरताना नाकी नऊ आले. खूप लहान असताना पैसे कमवण्याची गरज निर्माण झाली. त्यातनं तुम्ही हे सगळं केलं. तुम्ही छान जगू शकता ऐशोआरामात, म्हणजे काही गरज नाही तुम्हाला ह्या सगळ्या उपद्व्याप हो, करायची. खरंच गरज पण नाही. मग तरी पण तुम्ही का करता हे सगळं? म्हणजे तुम्हाला त्यातनं काय मिळतंय? मला नेहमी जेव्हा मी सकाळी उठते ना, तेव्हा मला ना एक प्रश्न असा येतो, की जे माझ्या आयुष्यात झालं किंवा जे माझ्या आईच्या आयुष्यात झालं किंवा एक पुरुष म्हणून माझ्या वडिलांनी स्वतःच्या आयुष्यात करून घेतलं, ते ना कधी कोणाच्या आयुष्यात होऊ नये. आणि त्याच्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो, की इंडस्ट्रीसाठी पण मी हे सगळे फेस्टिवल असतील किंवा आपले शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स असतील किंवा कॉम्पिटिशन असतील किंवा प्रोड्युसरना हे, त्याच्यामध्ये माझी हीच भावना आहे, की मला कुठेतरी काहीतरी देणं आहे. जर मला माझ्या नियतीने म्हणा किंवा माझ्या कर्माने जर मला काही पदरात घातलंय किंवा मला दिलंय, कारण आम्ही इतकुशा खोलीत राहिलोय, त्याच्यानं मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हते, की माझ्या आयुष्यात इतके बदल होतील. आणि जर ते झाले तर माझं कर्तव्य बनतं, की मला ते रिटर्न कुठेतरी देणं आहे. आणि मी तुला अजूनही सांगते, की माझ्या आईकडे काहीच नव्हतं. स्वतःचं घरही नव्हतं. म्हणजे तिच्या नावावर नव्हतं. आजोबांचं झालं ते वडिलोपार्जित वगैरे ते सगळं बरोबर आहे. पण ती ज्या पद्धतीने तिच्या आयुष्यात आल्या सगळ्या गोष्टी, हे फक्त दैवयोगच असतो. म्हणजे मी तर असं म्हणेन तिच्या नशिबाने कदाचित आमच्याकडे आले असतील. तर हा कुठेतरी, आणि जाताना काहीही सोबत नेत नाही हे मला वयाच्या 15व्या-16व्या वर्षी कळलं. ज्यावेळी मी माझ्या आजोबांना अडॉप्ट केलं होतं. एक आजोबांना मी दत्तक घेतलं होतं. त्यांचं माझं काही नातं नव्हतं आणि गेले 20-22 वर्ष त्यांना मी सांभाळलं. ही गोष्ट थोडी सविस्तराने सांगा ना. म्हणजे कसं आहे की आपण हे ऐकत असतो की एक मूल दत्तक घेतलं, अबोध असेल म्हणजे तान्हुलं असेल किंवा 4-5 वर्षांची मुलगी असेल, ह्या गोष्टी कानावर पडतात की या अभिनेत्रीने बाबा 21व्या वर्षी अडॉप्ट केलं, 22व्या वर्षी केलं, अमुक केलं डमुक केलं. ही उलटी गोष्ट आहे की कोणीतरी एका स्त्रीने आजोबांना हे अडॉप्ट केलं. तर काय गोष्ट आहे? तर आजोबांचं असं झालं की ते भयंकर हुशार होते. नेहरूंच्या काळातल्या त्यांच्या गोष्टी, आणि फॅमिली खूप मोठी होती. त्यांचा भाचा सर्जन बिर्जन US वगैरे असं बिसं, आणि गोगटेवाडीत ते राहायचे. आणि बरेच आमच्याकडे यायचे, गप्पा मारायचे, नाटकातल्या गोष्टी, याच्या गोष्टी त्याच्या. बरं, आमच्या आयुष्यात पुरुष असा कोणच नव्हता आणि ते इतके ऍक्टिव्ह होते की मला त्यांच्यावर खूप मजा यायची. म्हणते मी शूटिंगला येतो तुझ्यावर, चला ना आजोबा. माणूस सिनेमामध्ये पण ते आहेत एका शॉटमध्ये. तर ते माझ्यासोबत असायचे. मग इन बिटवीन माझा सेटअप चांगला झाला होता. लोखंडवाल्यामध्ये घर घेतलं, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग ते माझ्यासोबत राहायला लागले आणि नंतर मग परत घरी थोडेसे प्रॉब्लेम, मग त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला. कारण ते खूप एकटे पडले होते. त्यांच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम होते, काय होते आय डोंट नो. त्यांचं लग्न पण नव्हतं झालं. मग त्यावेळेला त्यांना मग मी माझ्यासोबत जे ठेवलं, ते आजोबा माझ्यासोबतच राहिले. आणि मग ते एक घरातला मेंबर म्हणूनच होते. म्हणजे असं कुठेच नव्हतं की ते काहीतरी आजोबा म्हणून खूप, ते आजोबांसारखेच वागायचे आणि आमची भांडणं व्हायची, प्रेम व्हायचं, हे सगळं घरात दादागिरी त्यांची जास्त असायची. तर ते बॉन्डिंग खूप वेगळं होतं. ह्या नात्याला आपण काय नाव देणार? मग त्यांचं शेवटी सगळ्यामुळे जाताना पण त्यांची एक इच्छा होती की मी म्हणजे मला असं ना खितपत राहायला नको, की मला असं आजार पण नको की मी बेड रिडन होईल किंवा मला काहीतरी. तर असं, तर त्या दिवशी सकाळी ते जरा अस्वस्थ होते. म्हटलं काय झालं? नाही, मला बरं वाटत नाही. आणि त्यांना चहा पोळी खायची सवय होती. तर काही असू दे नसू दे, घरात बाई, माझ्याकडे 2-3 मुली होत्या तेव्हा घरात कामाला. तर नेमकं कोण नव्हतं, तर मी पोळी भाजून त्यांना दिली, चहात भिजवली की तुम्ही खा. तरी पण त्यांना ते जात नव्हतं. मला कुठेतरी वाटलं की ना आजोबा आज बरे नाही आहेत, आज जरा गडबड आहे त्यांची कुठे. मग मी त्यांना हॉस्पिटलाइज केलं. घरी आले तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले. आपण बघ ना, असं होतं ना की बरोबर नाही वाटत आहे. तर मी नवऱ्याला म्हटलं आपण 1-2 मिनिटं जाऊन येऊया जरा. 9-9:30 झाले होते. तर म्हणाले आत्ता तर आली तू. नाही म्हटलं जाऊन ये जरा, मला बरं नाही वाटत आहे. आणि मग मी गेले, त्यांचा हातात हात घेतला, त्यांनी बघितलं माझ्याकडे, असं केलं आणि गेले.
म्हणजे लिटरली आजोबा गेले, मला स्वतःलाच खूप दिवस इतकी सवय होती. 22 वर्ष ते माझ्यासोबत होते. सावलीसारखे अगदी. शूटिंग असू दे, तू जेवली का? तू आली का? तू म्हणजे सगळ्या गोष्टींचं बॉन्डिंग आमचं इतकं होतं ना, की मला असं कधी वाटलंच नाही की ते माझे आजोबा खरे आजोबा नाही आहेत किंवा काय. मग त्यांच्या सगळ्या विधी मी केल्या, सगळ्या. अग्नी देणं, त्यांचं श्राद्ध असू दे, जे काय असेल. पण तरी पण हे नातं खूप वेगळं होतं. कदाचित ते वरूनच आलं असेल आणि पास्ट लाईफचं काहीतरी कनेक्शन असेल, माझं देणं असेल त्यांना. ते घेऊन गेले. की जेव्हा ते आजारी होते तेव्हा त्यांच्या बहिणींना मी बोलवलं. त्यांची लोकं होती आणि मी म्हटलं, की "आता तुम्ही कसं करणार?" कारण शेवटी घाबरायला पण होतं ना, की उद्या या लोकांनी मला अडकवलं कशात, की त्यांच्या कुठल्याच गोष्टीची माझ्या काही घेणं-देणं नव्हतं. तर ते म्हणाले, की "आम्ही कसं काय नेणार आणि कसं काय आम्ही आता त्यांना म्हणणार? इतक्या वर्षाचं काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. मग आता मी त्यांना कसं?" म्हटलं, "अरे, एखाद्या कुत्र्या-मांजराला पण माणसं प्रेम करतात. तुम्ही तर साला इतके तुमचे फ्लॅट रिकामी आहे. आमचं ते इतकुसं घरटं, त्याच्यामध्ये पण कोंबून-कोंबून आम्ही माणसं भरतोय. काय आहे, माणसं कशी असतात?" सो आय सेड, की "ठीक आहे, तुम्ही तुमचं बघा कसं काय." तर मग मी आमच्या घरी आई आणल्यानंतर आई जरा तणतण थोडी सुरू झाली, की "कोणाला पण तू आणते घरात. एक तर पुरुष नाही आमच्या घरात. त्यात हे आजोबा. मग त्यांना वर माळ्यावर. बरं माळ्यावर ठेवलं, की ते वर गेले, की खाली कसं येणार आणि खाली गेले, की वर कसं जाणार? हा सगळा इश्यू. मग नंतर तोपर्यंत माझं लोखंडवाल्याचं घर तयार झालं होतं. म्हटलं चला आता आपण तिथे राहायला जाऊ. आणि मला वाटतं त्या घरात मी खूप कमीच राहिले. आजोबाच तिथे दादागिरी करून राहिले खूप वर्ष. आजोबांच्या गोष्टी खूप मजेशीर होत्या. म्हणजे आजही मला आठवलं ना तरी मला हसायला येतं. कारण बऱ्याचदा ना खूप शायनिंग मारायचे ते. कारण त्या दरम्यान माझी कामं वगैरे सुरू झाली होती. म्हणजे आई कमी आणि आजोबा खूप शायनिंग मारायचे. सगळ्या नावा म्हणजे गुलाबं देणं वगैरे हे सगळं. आणि जरा बऱ्या अशा छान मुली दिसल्या ना, की खूप गप्पा मारत बसायचे. तर मी ते म्हटले, "आजोबा काय?" असं करून. आणि मग लोखंडवाल्यामध्ये आम्ही जेव्हा राहायला गेलो त्यावेळेला ना तिथे स्पर्धा होती. सगळे ओल्ड सगळे आजोबाज त्यांचं रनिंग स्पर्धा होती. त्याच्यामध्ये आजोबा धावत-धावत आले घरी आणि मला म्हणाले, "हे बघ, मला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं." मी म्हटलं, "वाह! काय बोलता तुम्ही धावले आजोबा?" "मग पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं." तिकडनं अजून एक कुचकट आजोबा आमच्याच सोसायटीमधले आले. ते म्हणाले, "मिळणार नाही, एकटाच धावत होता." म्हटलं, "काय आजोबा?" तर ते तिकडे त्यांची भांडणं. म्हणजे ते फुल फ्लेज एकदम स्वतःचं लाईफ मस्त जगले आणि भयंकर आणि भरभरून प्रेम दिलं मला. तुम्ही अडॉप्ट केलं तेव्हा त्यांचं वय काय होतं? ते 60+ होते, 65च्या आसपास. आणि तुमचं वय काय होतं तेव्हा? मी 15-16 वर्षाची असेल. पण मग ही जाण कशी आली तुमच्यामध्ये, की आपण एक एकाकी पडलेला माणूस आहे? कारण तसं 15-16 म्हणजे खूप वय नाहीये आणि आता तरी किमान आताच्या पिढीला थोडंफार एक्सपोजर आहे तसं म्हणताय. त्यावेळेला तसं काही एक्सपोजरच नव्हतं. त्यामुळे याची जाण कसं वाटलं, की यांना आपण अडॉप्ट केलं पाहिजे किंवा आपल्यासोबत ठेवायला पाहिजे? आता तेव्हा डोका हा प्रकारच नव्हता. कारण भावनेने विचार करणं हेच मला लहानपणापासून माहिती होतं. इमोशनली आपले इंटेन्शन जेव्हा खूप चांगले असतात ना, तेव्हा त्या गोष्टीचा कधी आपल्याला म्हणजे ती बॅकफायर कधीच येत नाही. हा माझा अनुभव आहे. एकतर आमचेच खाण्यापिण्याचे वांदे, त्याच्यात ह्यांचं दुःख ऐकून ह्यांना उचलून मी घरी आणलं. एवढूसं आमचं घर. त्याच्यात पुरुष कधी घरात नव्हता. म्हणजे आम्ही सगळ्या बायकाच. म्हणजे व्यापच घेतला होता तेव्हा मी. म्हणजे नंतर मला असं वाटलं, की मी काय मिस्टेक करते का? किंवा मी काय चूक करते का? कारण आत्ता तुम्हाला हे वाटतं, की मी खूप चांगली गोष्ट केली आहे. पण त्यावेळेला जेव्हाही मी गोष्ट केली ना, बाबा इतकं लोकांनी मला ऐकवलं होतं. "तुला काय अक्कल आहे का? कोणालाही उचलून तू आणते. काय तुला समजतं का? तू काय पण मी लक्ष म्हटलं आणि मग त्यावेळेला छान मार्ग काढला, की माझं ना आउटडोअर शूटिंग खूप असायचं. तर म्हटलं चला आजोबा आपण जाऊया. आणि माझी अटच असायची. मी असणार आणि माझ्याबरोबर माझे आजोबा असणार. त्यामुळे तो अख्खा पॅच माझ्याबरोबर आजोबा फिरत राहिले शूटिंगमध्ये. मला कंपनी मिळाली, त्यांची सोय झाली, की त्यांना एक आधार मिळाला आणि नंतर आमचं घर झालं. म्हणजे माझं घर झालं. माझं घर झाल्यानंतर मग मी त्यांना तिथे शिफ्ट केलं. मग काय कोणाचं ऐकायचं आणि मी वेडी आहेच. आणि वेडेच लोक काहीतरी करतात आयुष्यात. तेच झालं माझ्या बाबतीत. पण नॉर्मल लोक काय नाही करू शकत असं काही. तुमचा तुमच्या आईसोबतचा असेल किंवा बहिणींसोबतचा बॉन्ड कसा होता? ह्या सगळा तो संघर्षाचा पिरियड जो होता तुमच्या आयुष्यातला त्या दरम्यान? बॉन्ड आहे. म्हणजे आज आई जरी आमच्यामध्ये नसली तरी ती आहे. आणि आमचा बॉन्ड हा अजूनही तसाच आहे जो की
50 वर्षापूर्वी, माझ्या 49 वर्षापूर्वी, 49 आहे मी आता, त्यावेळी जसा होता. म्हणजे आम्हाला तर घर पण नव्हतं राहायला, कारण वडील वेडाच्या भरात आम्हाला घरात पण नाही घ्यायचे. तर सकाळी उठून मुलींनी आंघोळ करणं रस्त्यावर, म्हणजे तिकडे आईने असं हे केलं होतं, कपड्याचं आडोसा एक केला होता की मुलींनी, मग रात्री झोपायचं. त्याच्यानंतर रात्री झोपताना पण तिने अशी बॉर्डर केली होती. आणि माझी 2 नंबर बहीण ती जरा थोडीशी मोठी होती, तर ती आम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायची. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कठीण होत्या. आता त्या ऐकायला किंवा ह्या सगळ्या गोष्टीतनं आम्ही गेलोय की वय असं मोठं होत असतं तेव्हा आपण बाहेर आंघोळ करत असतो. त्याच्यानंतर आपल्याला समोरची लोक कशा उद्देशाने बघतात. आई सुंदर होती, तिच्याकडे त्या बघणाऱ्या नजरा आत्ता समजतात, म्हणजे तेव्हा आम्हाला समजायला लागले जेव्हा आम्ही मोठे झालो. तर ती प्रत्येक गोष्ट एक स्त्री म्हणून ते झेलणं, पेलवणं खूप कठीण असतं. प्रत्येक श्रावणातला शनिवार आणि सोमवार आम्ही असे रस्त्यावर पानावर बसून जेवलोय. किंवा कधी आम्हाला आठवत नाही की असं आम्ही भरभरून दिवाळी सेलिब्रेट केली आहे किंवा काय. ह्या सगळ्या गोष्टी फार अशा दुःखदायक होत्या, पण त्या धरून नाही बसलो की आता काय आमचं आयुष्य असं झालं, आता पुढे काय. कधीच नाही. त्या गोष्टी सोडून पुढे काय, ह्या सगळ्या गोष्टीतनं मार्ग. नवीन कपडे नाही मिळत, काही हरकत नाही, जुन्या कपड्यांना इस्त्री करा, घाला. नाही फटाके मिळत, काही हरकत नाही, ज्यांनी फोडलेले फटाके आहेत त्यांचे कुठे कुठे उरलेले एक एक गोष्टी शोधून ते फोडायचं. थंड बर्फ खायचा आहे ना, तर ज्याच्याकडे फ्रीज आहे त्याच्याकडे जाऊन सांगायचं, माझ्या बहिणीला ना खूप असं बरं नाही, इतकं ताप आला ना, जरा आम्हाला बर्फ देता का थोडा. म्हणजे हे सगळ्या गोष्टी. टीव्ही नव्हता, म्हणजे आम्हाला आठवतं ते आमच्या इथे सोसायटीमध्ये जेव्हा पहिला टीव्ही आला, आणि आम्ही खूप छोटे होतो. तो विचार कर ना, 4-5 फूट वगैरे, 4 फूट असू, त्याच्यामध्ये दगड ठेवून, विटा ठेवून, हे करून त्यांच्या इथे जाऊन असा टीव्ही बघायचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या, पण त्याची पण आज मला लाज नाही वाटत. आज मी प्रोजेक्टर स्वतःचा विकत घेऊन, स्वतःची स्क्रीन विकत घेऊन जेव्हा मी मुलांना सिनेमा दाखवते, माझं तो काळ मी त्याच्यातनं भरून काढते. ह्या माझ्या कुठेतरी कनेक्शन्स आहेत हे सगळे. हे खूप त्याच्यासाठी खूप वेगळं असायला लागतं, आणि ते वेगळेपण आहे माझ्यात असं मला वाटतं. पण हे कनेक्शन म्हणजे नुसतंच रक्ताच्या नात्यापर्यंत नाही, तर म्हणजे तुमच्याकडे काम करणाऱ्या मुली असतील किंवा मग वेगवेगळ्या थरातली असतील, म्हणजे ज्यांची आर्थिक सुबत्ता आहे ते असतील, किंवा ज्यांचं परिस्थिती एवढी छान नाहीये, या सगळ्या लोकांसोबतच तुमचे कनेक्शन छान आहेत सगळ्यांसोबत. खूपच छान. म्हणजे माझ्याकडे ज्या 3 मुली कामाला होत्या त्याच्यातल्या एकीने DMLT केलं, तिला मी तिथे ऍडमिशन घेतलं. दुसरी होती, तिने रचना स्कूलमध्ये तिला मी ऍडमिशन घेऊन दिलं. तो कुठला तरी एक कोर्स तिने केला होता, त्याची फीज 80,000 रुपये होती. त्याच्यानंतर अजून एक मुलगी होती माझ्याकडे, तिचं लग्न होऊन ती गेली. ह्या 2 मुली शिकल्या, आता एकीचं लग्न आहे. त्या आल्या की त्या त्यांच्या आईवडिलांना सांगतात की आमच्यासाठी ताईच सर्वस्व आहे, अशा टाईपमध्ये. आता मराठी मुली आता आपल्या मिळत नाहीत, तर आता माझ्याकडे एक साऊथ इंडियन मुलगी आली आहे जी कॅथलिक आहे. आता तिला 25 तारखेला इथे जायचं होतं चर्चमध्ये. आता तिला चर्चमध्ये जायचं कारण तिची प्रार्थना आहे. तर मग मी तिला म्हटलं चल तू बस, आणि मग मी तिला माहीमच्या चर्चमध्ये नेलं. आता परवा 25 तारखेला तिथे नेलं, आणि तिचं लग बघा काय. त्यांची ती हिंदीची प्रार्थना असते ना, ती नेमकी ठराविक वेळेला असते, ती नेमकी चालू होती. दीदी हमारीच आहे, दीदी हमारीच असे करून म्हटलं, तर तू तुम्हारीच आहे तर तू बस. तिच्यावर मी पण बसले होते. काय बोलत होते मला माहित नाही, पण मी तिच्याबरोबर ती पूर्ण प्रार्थना ऐकली. तिचं ते माउंट मेरीवर म्हटलं, अभी तू उधर जा, तेरा मी फोटो निकालते, तेरी मम्मी को भेज. मग तिच्यावर फोटो काढला, तिला कपडे घेतले, शॉपिंग केलं, आणि म्हटलं अभी तेरे को जब भी आने का इसका टाइम है मेरे पास, तर तू. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यातनं मला समाधान मिळतं. म्हणजे ह्या गोष्टी अशा काही खूप मोठ्या नाही आहेत, पण त्याच्यातनं मला आनंद मिळतो, आणि मी ते एफर्ट्स घालते त्या गोष्टीसाठी. आता हे जे मध्ये कोविड प्रकरण सगळं आलं होतं, आणि सगळीकडेच एक निराशा सगळी आली होती, आणि त्या दरम्यान तुम्ही क्रिएटिव्ह सखी असं जे एक प्रोजेक्टच म्हणू आपण त्याला, तो सुरू करण्याच्या मागचा काय उद्देश होता, आणि त्याचा आत्ता काय म्हणजे कुठल्या लेवलवर आहे ते अस्तित्वात? कोविड सुरू झालं त्याच्यानंतर घरी बसायचं सगळ्यात बकवास माझ्यासाठी. घरी बसणे, घरी बसून करायचं काय.
तर त्या दरम्यान ब्रेड करा, पाणीपुरी करा, सगळं करून झालं. काय संबंध, काय म्हणजे नको त्या गोष्टी करत बसलो होतो. कारण काय सगळं पिकनिक मूडमध्येच होते त्यावेळेला, घराच्या बाहेर जायचं नव्हतं. मग डॉगी आणला होता आम्ही एक छोटा, तो पण कोविडमधलाच, तो अजूनही बाहेर जायला घाबरतो. कारण तो तसाच मोठा झाला आमच्याबरोबर. तर ते झालं. मग नंतर त्यावेळेला मग मी माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या, स्मिताला म्हटलं, स्मिता आता इथे ना ऑनलाईन सगळं सुरू झालंय, आता आपण काय करूया, आपण एक ग्रुप करूया, निदान आपण घरी बसल्यावर काहीतरी ऍक्टिव्ह राहूया, की नुसतं घरी बसून आपण काय करणार, आपण तसे नाही आहोत ना. तर मग त्या दरम्यान क्रिएटिव्ह सखी ग्रुप सुरू झाला. त्याच्यामध्ये वर्षाताई तावडे, त्यानंतर निर्मलाताई प्रभावळकर, स्मिता ठाकरे, पल्लवी शिंदे, रेखा चौधरी, रेखा साहेब, असे म्हणजे 20-22 जणी आम्ही अशा जे होतो की जे स्वतः एक संस्था म्हणून काम करतात. आणि मग आम्ही एकत्र आलो आणि मग त्याच्यात ना आम्ही ऑनलाईन लोकांना हे करायला लागलो की आता आम्ही हे सेशन घेतोय, तुम्ही ऐका, आणि मग ते फेसबुकवरून इकडून करा, लोकांना प्रबोधन करा. खूप गोष्टी त्या दरम्यान केल्या. त्यानंतर कोविड संपला, मग बाहेर पडायची जेव्हा वेळ आली, मग तेव्हा आम्ही पोलीस, महिला आश्रम, पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर महिला पोलीस, त्यानंतर आश्रमातल्या काही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी फिजिकली करायला लागलो. ते आजही करतोय आम्ही. म्हणजे लास्ट टाइम आम्ही महिला जेलमध्ये गेलो होतो, त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटी ठेवली. आता स्मिताचा टॉक होता, सविताचा टॉक होता, वर्षाताईंनी काही दिलं होतं, निर्मलाताई प्रभावळकर यांनी कायद्याच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे खूप गोष्टी अशा आम्ही आता करतोय, इथून पुढेही करू. आता तुम्ही एक नवीन आणखी एक कार्य हाती घेतलंय की जे वयस्कर माणसं आहेत त्या सगळ्यांसाठीचं, तर ते तुम्हीच सांगा की ते काय काम आहे नेमकं, आणि त्या प्रोजेक्टला तुम्ही जे नाव दिलं आहे ते तेच का दिलंय? एकतर माझ्या आईचं नाव स्नेहलता, अतिशय प्रेमळ. 5 ते 7 मध्ये काही काम नसतं या लोकांना. खुर्चीवर बसून फक्त सोसायटीमध्ये काय चाललंय, कोण आलंय, कोण गेलंय ह्याची इत्थंभूत माहिती हवी असते. त्याच्या पलीकडे अजून असं असतं की ही माझं झालं, माझ्या आईचं झालं की कोण आलं, कोण गेलं, ती गेली, तिने मला हाक नाही मारली, ही आली, अच्छा, असं सगळं ते त्या दरम्यान चालतं. दुसरे असे लोक जी पाहिली वृद्ध मी, की ते इतके दुर्लक्षित असतात. 5 ते 7:30 हा टाइम त्यांच्यासाठी असा एकदम कातर वेळ म्हणतो आपण तशी, कारण ती वेळच तशी असते. आपण आपल्या कामात बिझी असतो, ह्या वृद्ध लोकांकडे बघायलाही वेळ नसतो. आणि ही गोष्ट जेव्हा आई गेली ती प्रकर्षाने मला जाणवली, कारण आम्ही आईला डिस्टन्स दिलं नव्हतं कधीच. पण असे कित्येक वृद्ध असतात की ते आपल्या समोर असतात, आपण त्यांना हाय म्हणत नाही, हॅलो म्हणत नाही, बोलत नाही. फोनवरनं जरी तुझ्या आईने जरी फोन केला तरी बोल ना पटकन काय, असं या सगळ्या गोष्टी आपण त्यांना इतकं टेकन फॉर ग्रांटेड घेतो की त्यांच्या कुठल्या भावनेचा त्या दरम्यान ते जास्त इमोशनल होतात. आता अजून 10 वर्षांनी मी पण त्या स्टेजकडे चालली आहे. आपण आपल्याकडे कोणीतरी बघावं, आपल्याशी कोणीतरी बोलावं, 4 गोष्टी आपल्याला शेअर करता आल्या पाहिजे. तर ह्या गोष्टी करण्यासाठी मग मी सविता नाईक नवरे, अरुण सरनाईकची मुलगी, तिने स्नेहधाम सुरू केलं होतं इकडे पुण्याला. तर त्या ज्या ऍक्टिव्हिटी मी बघितल्या ना, त्या मला असं एकसारखं भारावून गेलं की मला कधी सुरू करता येतील इकडे. मुंबईत कसं एक खूप कठीण असतं, तुम्हाला जागा, आता ते तुम्ही बघितलं ना खाली, हा अख्खा सेटअप आम्ही रेडी केलाय. खुर्च्या असू दे, माईक असू दे, स्पीकर असू दे, त्यांचं खाणं असू दे, त्यांच्या ऍक्टिव्हिटी, हे सगळं खर्चिक आहे. आजचं इव्हेंट तुला दिसला तरी अशा इव्हेंटला कोणीही समोरून पैसे देत नाही. असंही म्हणत नाही की आज मी चहा देतो, हा नाही म्हणत. बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल, मोठे मोठे इव्हेंट असतील जिथे तुमचे लोगो लागले, तिथे लोक देत असतील, पण अशा इव्हेंटना कोणी समोरून ऑफर नाही करत आणि आम्ही अपेक्षा पण नाही ठेवत. तर तेव्हा मला असं वाटलं की ह्या ऍक्टिव्हिटी कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे ह्या 5 ते 7च्या दरम्यान. आणि मग त्या कुठे पण नेगेटिव्ह नको जायला, म्हणजे त्यांना मजा आली पाहिजे. त्या मजेमध्ये ते घरी जाऊन त्या आनंदात, 2 तासाच्या आनंदात त्यांचे पुढचे अजून 2 दिवस जातील. कारण आपण आपलीच चुकी आहे की आपण त्यांना इतकं दुर्लक्षित करतो आणि मग नंतर ते गेल्यानंतर रडतो आणि मग आठवतं मी तेव्हा असं का केलं, मी तेव्हा तसं का केलं. त्याच्यापेक्षा कुठेतरी त्या वृद्ध लोकांना पण हे समजू दे की ही पिढी अशीच आहे,
तर त्यांनाही कुठेतरी एक विरंगुळा, त्यांनाही, आणि माझी जबाबदारी. आजोबांच्या बाबतीत काय झालं मला माहिती आहे, आईच्या बाबतीत काय झालं मला माहिती आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी सुरू करूया. आणि म्हणून ही ॲक्टिव्हिटी मी सुरू केली आणि ती खूप चांगलीच चालली आहे, आवडते आहे लोकांना. म्हणजे जी वृद्ध येत आहेत ते एन्जॉय करतायत. गेल्या वेळेला तर बायपास झालेली माझीच मावशी आहे, तिची बायपास झाली होती. अगदी सांगितलं होतं की ती नाहीच म्हणून जगणार. तिचं ऑपरेशन पण आपल्या ट्रस्टमधनंच झालं. तर ती काय नाचत होती कोळी डान्स मागच्या याला. म्हणजे सांगायचा उद्देश की प्रत्येकाच्या माणसाच्या मनात आहे ना कुठेतरी एक तो मजेचा विषय आहे, ते बाहेर नाही पडत. किती वृद्ध असू दे, किती छोटा असू दे, मजा करायची आहे, मस्ती करायची आहे. तसं माझा फ्री बर्ड म्हणून पण एक ग्रुप आहे, ज्या की त्याच्यात महिला आहेत, मुली आहेत, म्हणजे आमच्याच एजच्या. इतकी मजा मस्ती करतो. बरं, प्रत्येकाची एक गोष्ट आहे, ती किटी पार्टी नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्याचं एक इतके काय काय गोष्टी आहेत, ते सगळ्या बाजूला ठेवून तो एक ग्रुप आहे. क्रिएटिव्ह एक ग्रुप आहे, स्नेहधाम एक ग्रुप आहे, कला दर्पणमधून आपण जे आपले अवॉर्ड करतो ते सगळं, सोशल ॲक्टिव्हिटी. बरं, कोविडमध्ये आपण इतकी मदत केली आहे. बरं, मदत करणारी घेणारी लोक आपलेच कलाकार. पण त्यांचं नाव सांगून मी हा स्टार आहे आणि ह्याला मी मदत केली आणि फोटो द्यायचा असा काढून मी कधीच नाही केलं. आमचे पॅकेट्स जायचे, गपचूप जाऊन सचिन भाऊ आपले देऊन यायचे. त्यांची जी काही मदत असायची करायची. कोणाचं लाईट बिल, कोणाचे पैसे, कोणाचं मेडिकल, कोणाचं एक तर आमचं होतं कोणाची कॅन्सर, खूप गोष्टी केल्यात. पण त्यांचं एक कधी उल्लेख आम्ही केला नाही. ते आपल्या ट्रस्टमध्ये जातात. मी अतिशय सुंदर सेल्फी काढते आणि छान छान गोष्टी शेअर करते पॉझिटिव्ह, कारण लोकांनी त्यातनं काहीतरी घेता यायला पाहिजे. आणि मला म्हणतात की बऱ्याचदा मी कुठला व्हिडिओ अपलोड नाही केला किंवा 2-4 दिवस शांत असेल तर मग मैत्रीण, का ग काय झालं? म्हटलं काहीच नाही झालं. ते म्हण काय आलं नाही आहे. म्हटलं अरे थांबा जरा, थांबा. आणि मग ते इमोशनल होतं की नाही नाही, तुझं हे सगळं बघून ना आम्ही पण खूप असं सगळं करायचा प्रयत्न करतोय. एक वेगळं लाईफ तू आम्हाला दाखवते, एक वेगळं जीवन तू आम्हाला देते. मग ह्या सगळ्या गोष्टीचं ना एक ना वेगळंच फिलिंग येतं की मला मग असं वाटतं अजून आता मी काय करू, मग अजून आता मी काय करू. तू म्हणशील मला दारू पिण्यात इंटरेस्ट आहे, डिस्कोमध्ये काहीतरी करत राहायचं, कुठेतरी काहीतरी मोठे मोठे ब्रँड्स घ्यायचे, उगाच काहीतरी शायनिंग मारायचं. अजिबात इंटरेस्ट नसतो मला ह्याच्यात. मला असं असतं तर उद्या मला अजून काय करता येईल, मग उद्या आपण हे इथे करूया का, मग तसं करू का. हा माझा एक वेगळंच झालाय आणि त्याच्यात मला मजा येते. आता तुम्ही मगाशीच आपल्या क्षेत्रातल्या कलाकारांचा विषय काढला की ज्यांचा काळ खूप कठीण गेला, ज्यांना कोविड काळ सगळ्यांनाच कठीण गेला, पण विशेषतः जी बॅकस्टेज आर्टिस्ट होते त्यांना हातावर पोट असतं त्या सगळ्या लोकांचं. मी थोडंसं जरा रिसर्च करत होतो, त्याच्यात तुमची त्या लोकांसंदर्भातली पण एक कल्पना आहे की हे आपण असं करू शकतो. ती काय कल्पना आहे की त्या लोकांसाठीची? त्याच्यामध्ये मी कलाकार अडॉप्ट केले. पण त्यांच्या वर्षभराच्या ज्या काय गोष्टी असतात त्या माझ्या संस्थेमधनं जातात. त्याच्यानंतर छोटे जे प्रोग्राम्स असतात, बॅकस्टेजच्या गोष्टी असतात, आपल्या फाउंडेशनमधून अजून बरेचसे बोरिवली कलाकार संघ, असे छोटे छोटे जे इव्हेंट असतात त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी करत असतो आपण. कारण कलाकारांना ती पण चांगलं एक स्कीम आहे. पण साला की तिथे आज मी एक गोष्ट बघते, इतके सिनियर लोक, इतकी मोठी लोक आपल्या आजूबाजूला बसले आहेत. त्यांना एकतर स्टार म्हणजे स्टारच आहेत. आजकाल असं काही गरीब लोक नाही आहेत. आपल्या मराठी पिक्चरला पण बरेच सिनेमा पिक्चर मिळतात. पण ही गोष्ट समोरून येऊन एखाद्या जर चांगले पैसे कमवणारा नट असेल, म्हणाला मी ठीक आहे, मी 10 लोकांना अडॉप्ट करतो, तुमची जी काय गोष्ट आहे, कारण शेवटी मला देणं आहेच ना. त्या लोकांचं काय करायचं, जे आपलेच लोक आहेत आणि आज त्यांना तुम्ही हॅलो पण नाही म्हणत, विचारतही नाही आणि त्यांच्याकडे कामही नाही आहे, तर मग हे कसं काय होणार पुढे. हे सगळं गडबडच चालली आहे ना. ज्येष्ठ रंगकर्मी आम्ही सन्मान सोहळा केला, त्याच्यामध्ये आम्ही मेडिकल हेल्प सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण मी म्हणजे काही शासन नाही आहे ना. आणि शासन तर अशा लोकांनाच मदत करत आहे की ज्यांना खरं मदतीची गरज आहे की नाही हा एकदा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. अशा लोकांना घरं वाटतात ज्यांना ऑलरेडी घरं आहेत, आणि बिचारे असे गरीब लोक आहेत जे की रस्त्यावर घर नाही म्हणून गेलेले, मोठे मोठे नट आपले. आणि ट्रस्टने जागा दिल्या आहेत, ट्रस्टने पैसे दिले आहेत, हे दिले ते दिले, काय करताय मग तुम्ही. मग आम्ही गव्हर्नमेंट नाही आहे, आम्ही गव्हर्नमेंटकडनं काही घेत नाही, आम्ही आमच्या घरातले पैसे
हे करून जर लोकांना मदत करतोय, जेन्युइनली काम करतोय, त्याचा आनंद खूप वेगळा आहे. मग हे जे सगळं चाललंय ना, कधी कधी असं वाटतं की एवढी उधळपट्टी तुम्ही करता तर द्या ना कोणाला तरी पैसे. त्याला मेडिकल हेल्प करा. पैसे म्हणजे मी असं नाही म्हणत की जाऊन जाऊन रिसर्च करा की त्यांना काय गरजा आहेत त्यांच्या. म्हणजे कलाकार म्हणजे काय आपले बॅकस्टेजेस नाही, आज ऑर्केस्ट्रामध्ये आहेत, आज वासुदेव आहे, आज आपल्याकडे कितीतरी वाद्य वाजवणारी लोक आहेत, आपण इमॅजिन नाही करू शकत. तसं आता आम्ही पुण्याला एक जो प्रोग्राम केला ते अवॉर्ड होतं, त्यांनाही आपण मदत केली. म्हणजे आपल्याला फक्त काय दिसतं की टी व्ही आर्टिस्टच, पण त्याच्या पलीकडे जाऊन बघ ना की जे गावागावाकडे ते गाठोडं घेऊन येतात ते पण कलाकारच आहेत. तमाशा म्हणजे आपल्याला माहिती आहे की चल हे ठराविक 4 नावं म्हणजे लावणी असं नाही आहे. हे जे खरे खरे जे लोक आहेत, म्हणजे ते बासरी वाजवणारा असू दे किंवा काय, किती खेड्यात कलाकार किती आहेत. आपण म्हणजे आपले हात नाही पोचू शकत, आपण काहीच नाही करू शकत. आपण काय गव्हर्नमेंटने तरी याचा निदान विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा, आणि खूप प्रामाणिकपणे. कारण कलाकार हा एक असा असतो ना की त्याला पैसे नाही कळत. तुम्ही आता ह्या एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करतायत, एकाच वेळेला अनेक ठिकाणी अनेक दगडांवर तुमचे पाय आहेत, जमिनीवर पण पाय आहेत हे सगळं करत असताना. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये तुमच्या फॅमिलीचं कसं तुम्हाला योगदान, सपोर्ट आहे, काय आहे याच्या मागे? असं ऍक्च्युली ना मला ना, मी नेहमी ना दिवसभराची माझी कामं ठरलेली असतात आणि ना ती ना वेळेपेक्षा ना जास्त काम असतं, पण माझा वेळ आहे ना तरी उरतो. माहित नाही काय ते टाईमशी माझं काय कनेक्शन, आय डोंट नो. तरी माझ्या हातात टाईम असतो आणि मला अजून काहीतरी करायचं असतं. आणि फॅमिलीचं विचारायचं म्हटलं तर मी विचारतच नाही मी हे करू का म्हणून. म्हणजे मी हे करते आहे, मला हे करायचं आहे. आणि फॅमिली सपोर्ट शिवाय काहीच नाही होऊ शकत. मी सांगते ना, मी या जगात कोणाचा विचार करतच नाही, ना चांगला ना वाईट. फक्त विचार करते फॅमिलीचा. माझे मित्रमैत्रिणी जे जवळचे खूप क्लोज आहेत आणि ज्यांच्यामुळे मला फरक पडतो त्या लोकांचा विचार करते. आणि ह्यांच्यामुळे अशक्य आहे सगळं. म्हणजे आज मी घरातनं बाहेर पडत असले तरी मग ताई आज मी चालले आहेत, मग तू राहशील का? मग धाकटी बहीण असेल, आज आपल्याला हे अख्खे डिझायनिंग ती करते सगळं पूर्ण. ते पण किती मोठा सपोर्ट आहे ना. की त्यानंतर आमचे सचिन भाऊ आहेत, माझ्या बहिणीचं नवरा, आता सचिन भाऊ होते ना, ते तुम्हाला वाटतं ना ते तुमच्यासारखेच काम करणार, ते असं कुठेच नाही. म्हणजे आम्ही सगळे असेच आहोत. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना, आम्हाला तुम्ही कुठलंही काम द्या, मग आम्ही त्या गोष्टीचे कामगार होतो. म्हणजे अवॉर्डमध्ये पण मी सगळेजण मला म्हणजे ओरडतात की अरे तू बस ना, तू 200 लोकांना पैसे देते आहे, एवढं सेटअप केलं तरी तुझा एक क्लोज नाही मिळत आम्हाला टाकायला तिथे. म्हणजे अशा पद्धतीने मी एकसारखी बॅकस्टेजला, हा आला का तो आला का. आणि बरं सगळ्यांचे कनेक्शन माझे पर्सनली इतके स्ट्रॉंग आहेत ना की मला असं वाटतं की ह्याला बसायला मिळायला पाहिजे, त्याचं नाव तर गेलं पाहिजे, त्याला अवॉर्ड घ्यायला घेतलाय की नाही. उद्या जी गोष्ट माझ्याबरोबर झाली ती तिसरीकडे कोण अजून बॅकस्टेजला व्हायला नको की कोणाला आपण अवॉर्डसाठी बोलवलं आणि तो. म्हणजे माझं हे जास्त लक्ष असतं की हे सगळे लोक यांना बांधून ठेवणं, बसवणं. अलकाताई आहे, ते सगळे खूप जुनी नाती आहेत माझी. हे जे सगळे मिलिंद आज तू म्हणतो ना, हे सगळे खूप जुने कनेक्शन्स आहेत. ते असे अवॉर्ड आहे म्हणून नाती नाही आहेत, ती नाती झाली आहेत म्हणून आम्ही सगळे मिळून अवॉर्ड करतो. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही एवढा वेळ दिलात. आपल्या ज्या पाहुण्या आहेत अर्चनाजी, त्यांचा आत्ता एक इव्हेंट आहे लगेच, त्यामुळे आपल्याला आत्ता इथं या गप्पा आता पुरत्या तरी थांबवाव्या लागणार आहेत. आणि आमच्या बायोस्कोप टीमकडूनही आपल्या या सगळ्या व्यापाला आणि इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण करतो त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि थँक्यू की तुम्ही माझी आठवण केली, मला इथे बोलायला संधी दिली. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा इंटरव्ह्यू सगळे बघतील, अगदीच बघतील, कारण मला खूप बोलायला मजा आली. कारण बऱ्याचदा आपण ना पास्टमध्ये जातो, आज मग त्याच गोष्टी घेऊन आपण पुढे जातो. तर तुम्ही आज खूप बोलतं केलं, मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.